तुळशीपत्र ठेवलं आणि देहावर तुळशीपत्र ठेवल्याच्या नंतर हा देह आपला राहिला नसून परमात्मा पंढरीनाथाच्या मालकीचा झाला, देवाचा झाला. देहावर आपण तुळशीपत्र ठेवलं. ज्या वस्तूवर तुळशीपत्र ठेवतो ती वस्तू देवाची होते, आपल्या मालकीची राहत नाही. देहावर तुळशीपत्र ठेवलं, देह देवाचा झाला. या देहाचा वापर देवाच्या कार्यासाठी झाला पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीच्या चिंतना करताच बुद्धी खर्च झाली पाहिजे. देवाचं संतांचं नामस्मरण करण्याकरताच वाणी खर्च झाली पाहिजे. संतांची सेवा वारी करण्याकरता, देवाची सेवा वारी करण्याकरताच आपल्या शरीराचा विनियोग झाला पाहिजे. असं काया वाचा मनानं सदा सर्व काळ साधू पुरुषाच्या देवाच्या सेवेत राहणं, याच्यातच मनुष्याच्या देहाचं सार्थक आहे. याच्यातच खरं वारकरीपण आहे. हे वारकरीपण आपण संपादन केलं पाहिजे. आपल्या धर्मानुसार आपण वागलं पाहिजे. आपल्या स्वधर्माच्या रक्षणाकरता म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा, हे सगळं बोलायची वेळ आहे. नाहीतर आपल्या धर्माचं रक्षण करा हे सांगायची वेळ येऊ नये, पण धर्माचं रक्षण करा हे सांगायची वेळ आहे. कारण काय, आपल्या धर्मावर जेवढी आक्रमण आहेत एवढी आक्रमण इतरांच्या धर्मावर नाहीत. इतरांचे धर्म सुरक्षित आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्या धर्माचं रक्षण करा अशी विनंती करण्याची किंवा अशा पद्धतीचं काही कार्य करण्याची गरज नाही. पण आपल्या धर्मावर आक्रमण फार आहे. परकीयाचे आक्रमण आहे, दुसऱ्या धर्माचे आक्रमण आहे, दुसऱ्याच्या विचाराचे आक्रमण आहे. आणि त्या लोकांनी आपल्याला सगळ्या पद्धतीने दाबून टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न सगळा थांबावा. याच्याकरता काहीतरी प्रयत्न करणं आपल्या ज्या हातात आहे ते सुद्धा आपण केलं पाहिजे. हे सगळं सांगण्याचं कारण काय, मी काही कोणत्या राजकीय पक्षाचा प्रचार करणं हा माझ्या मनातला हेतू नाही. आता इलेक्शन आलं म्हणून मी हे बोलायला लागलो, हे जरी खरं असलं तरी परंतु मला कोणत्या एका पक्षाचा प्रचार करायचा आहे असं मुळीच नाही. हा, आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे प्रचार जरी नसलो तरी संतांचे प्रचार 100% आहोत. आणि धर्माचे प्रचार 100% आहोत. वैदिक सनातन धर्माचा प्रचार करणं आपलं काम आहे. धर्मरक्षा वयासाठी करणे आठी आमासी, धर्माचे पालन करणे पाखंड खंड आम्हाला संतांनी शिकवून ठेवलेलं आहे. म्हणून धर्मरक्षण हे आपलं कर्तव्य. आणि धर्माच्या रक्षणाकरता प्रयत्न करत असताना धर्माला आडवा येणारा जर कोणी असेल, आपल्या धर्मावर आक्रमण करणारा जर कोणी असेल तर त्याला थोपवण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ही शक्ती येणं सध्याच्या काळात कसं झालं, सगळं राजकारणाशी जोडलं चाललंय. त्याच्यामुळे आपल्याला ही शक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर राजकीय बळ आपलं वाढवलं पाहिजे. आणि राजकीय बळ आपलं जर वाढवायचं असेल तर त्याच्याकरता धर्माचं रक्षण करणारी व मातेला महत्व देणारी, आया बहिणीच्या आपली इज्जतीची महती मानणारी अशी जी मंडळी आहे, आपल्या देवस्थानांचं रक्षण करणं ज्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे, आपली देव मंदिरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणं जे स्वतःचे कार्य समजतात, भारतभूमीचं रक्षण करणं जे आपलं स्वतःचे काम समजतात, अशा लोकांच्या करता म्हणूनच त्यांच्याच हातात राजकीय सत्ता पडली पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्न करत असताना माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे असा विचार करून घरात बसूनही चालत नाही. एका कसं असतं बघा, कणानेच मनभर होतं. मन होण्याकरता प्रत्येक कणाचा उपयोग असतो. षडशः कणशः चैव विद्या अर्थांच्या साधयेत. महाभारताने आपल्याला शिकवलं, आपण एक क्षण सोडला आपल्याला विद्या मिळत नाही. आणि एक कण सोडला तर आपल्याला धनाचा संग्रह करता येत नाही. एका कणाने धनाचा संग्रह जसा व्हावा तसा एका मताने आपल्याला एक मोठं बळ धर्माच्या दृष्टीने उभं करणं शक्य होतं. ते उभं करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्नशील असावं. धर्माचं महत्व आहे हे लक्षात घ्यावं. आपल्या जीवनात धर्म राहिला पाहिजे हे लक्षात घ्या. आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पद्धतीनं धर्माचं आचरण करता आलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याच पद्धतीनं संप्रदायाची सेवा करता आली पाहिजे. आपली पुढची पिढी अशीच मुक्तपणानं वारीला येऊ शकली पाहिजे. अशी सगळी व्यवस्था जर पाहिजे असेल तरी बाकीच्या आक्रमण थोपवण्याकरता, धर्मावर येणारी आक्रमण थोपवण्याकरता आपल्याला प्रत्येकाला प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. निश्चित मतदान करावं आणि आपल्या धर्माला अनुकूल असलेल्या लोकांनाच मतदान करावं. त्याच्या योगानं काहीतरी अल्पस्वल्प धर्माची सेवा केल्याचं आपल्याला प्राप्त होईल. याच्यात वाद नाही. संतांची सेवा आपल्याला जशी घडते, धर्माची सेवा, धर्माचं आचरण आपल्याला जसं घडतं तसं अनेक पिढ्यांना पुढच्या घडत राहिलं पाहिजे. याची व्यवस्था जर पाहिजे असेल तर या गोष्टीची गरज आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे.
आणि त्या पद्धतीने कार्य करावं अशा सर्वांच्या चरणाला या वारीच्या निमित्ताने विनंती करतो आणि आपली वारी परमात्मा पंढरनाथाला समर्पण करून आपण परमात्मा पंढरनाथाला असंच मागणं मागायचं आहे, जसं आपल्याला काम करून व्यवहाराच्या दृष्टीने मतदानाचं काम करून जसं धर्माधिष्ठित अशा पद्धतीचं राज्यशासन उभं करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तशी परमात्मा पंढरनाथाच्या चरणाला या वारीतून आपण प्रार्थनाही अशी करावी। इथं आल्याची साधना, इथं आपण कीर्तन श्रवण केल्याची साधना, इथं चंद्रभागेचं स्नान केल्याची साधना, इथं पंढरीची परिक्रमा केल्याची साधना, इथं परमात्मा पंढरनाथाचं दर्शन घेण्याची साधना, या सगळ्या आपल्या वारीच्या निमित्ताने घडलेल्या साधनेचं पुण्य आपल्या कार्याला लागावं आणि या कार्यातून धर्माधिष्ठित अशी राज्यसत्ता निर्माण होऊन आम्हाला निर्भोगपणे संप्रदायाच्या धर्माची सेवा करता यावी। आपण सर्वांनी प्रार्थना करावी की सर्वांच्या चरणाला विनंती करून सेवा करण्यात